नमस्कार, मी सचिन गवई, सत्य साक्षीदार न्यूज चॅनल संपादक. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026 अंतर्गत जनतेचा आशीर्वाद या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत. आम्ही आलो आहोत प्रभात क्रमांक 5 मध्ये सुनील पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी. पाटील साहेब, आपला परिचय द्या. मी सुनील सातगोंडा पाटील. मी प्रभाग नंबर 5 मधून भाजपा भारतीय जनता पक्षाकडनं निवडणुकीला उभा आहे. मी गेली 10 वर्ष नगरसेवक होतो. नगरपालिकेचा पक्षप्रधान म्हणून मी गेली 10 वर्ष काम करतोय. मी आवाडे साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी सन्मती सहकारी बँकेचा चेअरमन म्हणून गेली 23 वर्ष काम करतोय. तळागाळातल्या जनतेसाठी जनसेवा करण्याचा मी आटोनात प्रयत्न करतोय. मी क्रीडांगणावरचा एक खेळाडू आहे. माझी क्रीडांगण 4-5 क्रीडांगण आहेत. मी खेळाडू तयार करतोय आणि त्या टीव्ही मोबाईल या माध्यमातून मुलांना बाजूला ठेवून क्रीडांगणावर मुलांचं शारीरिकदृष्ट्या विद्यार्थी सक्षम व्हावा व क्रीडांगणावरनं भरपूर माझे विद्यार्थी माझा परिवार खेळाडू परिवार हा शासकीय नोकरीत सुद्धा लागलेला आहे. की गेली 25 ते 30 वर्ष झालं सामाजिक काम करतो. 1984 साली मी NSUचा अध्यक्ष होतो. तेव्हापासून आज सगळा मी सामाजिक कार्यात बांधील आहे. तुमची कामाची पद्धत सांगू शकाल? माझ्याकडे येणारी व्यक्ती कधीही परत जात नाही. ती कुठल्याही जाती धर्माची असो कसलीही असो, माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस मी कामाचं ते काम सॉल्व्ह केल्याशिवाय मला स्वतःलाच चैन पडत नाही. हीच माझी पद्धत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आत्ता भागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? भागामध्ये तशी कामं काय शिल्लक नाहीत. बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. सगळ्यात मोठी समस्या जी आपल्या इचलकरंजी गावाचीच आहे ती पिण्याच्या पाण्याची. ती पिण्याच्या पाण्याचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. पण आता ते पिण्याच्या पाण्याचा मान्य आमदार राहुल आवाडे साहेबांनी अतिशय नियोजनबद्ध काम चालू केले. सुळकुड योजना जवळजवळ 21 किलोमीटरची योजना 20 किलोमीटर पूर्ण झाले. 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरची राहिली आहे. त्याच्याशिवाय कच्चीमोळ ढव्यातनं 18 MLD पाणी आम्ही परत नवीन उचलतोय आणि शिवाय मशिनरी सगळ्या मोटरी चेंज करून त्याचं स्पीड वाढवतोय. त्यामुळे आणि नवीन 6 टाक्या नवीन बांधायला घेतलेत. फिल्टर हाऊस नवीन झाला. त्यामुळे येत्या 2 महिन्यामध्ये येणारा उन्हाळा हा आमच्या बहिणींच्यासाठी अजिबात वाईट जाणार नाही. कारण 2 ते 3 दिवसांना पाणी नक्की येईल ही आम्हाला विश्वास आहे. निवडून आल्यानंतर कोणते काम प्रथमतः करावं आपण? निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम करणार की या भागामध्ये सगळ्या जनतेला की बाबा या जवाहरनगरला व्यसनाची खीळ लागली. अक्षरशः लहान मुलं शाळेची पोरं व्यसनाधीन व्हायलेत. ह्यांना पहिला त्यातनं बाजूला काढण्याचा मी प्रयत्न करणार. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मुलांना क्रीडांगणावर जर नेलं तर हार जीतची जर त्यांना सवय लागली तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही ते मागं पडू शकत नाहीत ही मला खात्री आहे. कारण मी स्वतः एक खेळाडू आहे आणि जनतेची जी कुठलीही कामं असतील, मी एक बँकेचा चेअरमन आहे. सन्मती बँक सहकारी बँकेचा मी गेली 23 वर्ष झालं चेअरमन आहे. बँकेच्या माध्यमातून माझ्या बहिणींना उभा करण्यासाठी प्रयत्न करणार. आता लखपती दीदीची योजना आली. 15 लाख रुपये अण्णासाहेब पाटील योजना, OBC योजना, अल्पसंख्याक योजना जी सरकार त्याची व्याज परतावा करते. ह्या योजना मी माझ्या प्रभागामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, एक कुटुंब उभा राहील, एक स्त्री उभा राहिली तर अखंड कुटुंब उभं राहतं. एक विद्यार्थी उभा केला की एक कुटुंब उभं राहतं. तसं विद्यार्थी क्षेत्रातल्या जेवढे आहेत त्यांना मी प्रोत्साहन देण्याचं काम करणार. जेवढी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करणार. मी स्वतः DKTचा गव्हर्नमेंट काउन्सिल मेंबर आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचा LMC मेंबर आहे. त्याच्याशिवाय तारदाळला सन्मती बाहुबली विद्यापीठाची सन्मती विद्यालय आहे त्याचा मी चेअरमन आहे. वेगवेगळ्या शिक्षण संस्थात भरपूर माझं काम आहे. मी पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलमध्ये 4 वर्षी चेअरमन होतो अंडर टेक्स्टाईल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. त्याच्यामधनं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून भरपूर मी काम केलेलं आहे. इचलकरंजीचा यंत्रमाग व्यवसाय आहे.
त्या यंत्रमाग व्यवसायासाठी तळागाळातल्या लोकांना उभा करण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केलोय. इथून पुढच्या काळात सुद्धा प्रयत्न करेन. येथील जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे का? 100% इथल्या जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. काही सुद्धा अडचण मला वाटत नाही. फक्त इथं काय म्हटलं जातंय, मी गेली 10 वर्ष जुन्या प्रभाग नंबर 9 मधनं होतो. त्यावेळी 2011ला मी या भागातनं निवडून आलो होतो. त्यानंतर 2016ला मी परत प्रभाग नंबर 13 मध्ये गेलो आणि 2026 आता आली तर परत मला इथं प्रभाग नंबर 5 मध्ये यावं लागलं. त्यामुळे जनतेचा माझा नाळ अतिशय चांगला आहे. सगळं माझा मित्र परिवार इकडं आहे आणि मी काम करत असताना मी कधी माझा एका भाग म्हणून काम केलं नाही. मी टोटल गावचं काम करणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची आणि समस्येची अडचण वाटत नाही. कुठल्याही कामाची अडचण मला वाटत नाही. कारण कुठलंही काम असो मला माहित आहे मी ते काम केल्याशिवाय राहत नाही आणि समोरच्याचं समाधान केल्याशिवाय त्याला समाधान झाल्याशिवाय मी त्याला परत लावून देत नाही. सत्य साक्षीदार न्यूजच्या माध्यमातून तुम्ही जनतेला कोणता संदेश द्याल? मी जनतेला एवढंच सांगेन की तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःला घडवणारी व्यक्ती पाहिजे, काय व्यसनाधीन करणारी व्यक्ती पाहिजे किंवा व्यसनी लोकांच्या व्यवसायात असणारी व्यक्ती पाहिजे, याचा विचार जनतेने करावा एवढंच मला वाटतं. जो एकच ध्येय आहे की तुम्हाला तरुण वर्गाला स्वतःच्या पायावर उभा करून स्वतःच्या शैक्षणिक याच्यावर उभा करणारा म्हणून व्यक्ती पाहिजे. त्या तरुण वर्गाला व्यसनाधीन करणारा व्यक्ती पाहिजे. हीच एक माझी समस्या आहे. दुसरा विषय असा आहे की मी या प्रभाग 5 मध्ये माझे जवळजवळ 720 विद्यार्थी यात म्हणजे क्रीडांगणावरचे विद्यार्थी. त्यातले जवळजवळ आता 15 शासकीय नोकरी ह्या भागातले आहेत. टोटल इचलकरंजीतनं 147 शासकीय नोकरी केलेली खो खोची आणि कबड्डी खो खो आणि ॲथलेटिक्स मधले एकंदरीत आहेत. माझे विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार क्षेत्रात किंवा सरकारी नोकरीत आहेत. त्यामुळं मला मनापासून असं वाटतंय की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करताय, एखादी कोथिंबीरची पेंडी घेत असताना विचार करताय, पण मत देताना तुम्ही विचार करून टाकावा. तुम्ही उमेदवाराची तुलना करावी की बाबा उमेदवार कोणता कसा आहे. आणि कामाचा विषय जर असेल तर मी मागच्या वेळी पण मी माझ्या मुलाखतीत सांगितलं होतं की एका मंचावर येऊन उभा राहा. तुमचं काम तुम्ही सांगा, माझं काम मी सांगतो आणि मी माझ्या कामाचा योग्य त्या लेवलचा मी असीन किंवा त्या लायकीचा असेल तर मला मतदान करा, नाहीतर करू नका, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि आजही तसंच सांगतोय की माझी कामाची पद्धत बघा, माझा पूर्व इतिहास चेक करा आणि मगच मला मतदान करा. धन्यवाद दादा. धन्यवाद.